पुढच्या बातमीकडे एनआयएनं केलेल्या कारवाईमध्ये अमरावती, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगरातनं 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। अमरावतीत 55 वर्षांच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याचा देशविरोधी कारवाया करणाऱ्या जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा एनआयएला संशय। अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या आईनं आपला मुलगा निर्दोष असून त्याला सोडण्यात यावं असं म्हटलंय। यासह भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएनं कारवाई केली आहे। खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकानं एकाला ताब्यात घेतलंय। कामरान अन्सारी असं त्याचं नाव आहे। कामरान हा अनेक दिवसांपासून या खोलीत राहत होता। जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित देशभरात छापे टाकण्यात आले। अमरावतीमधूनही एकाला ताब्यात घेण्यात आले।